इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता 10वी. इतिहास प्रकरण 4. भारतीय कलांचा इतिहास. कला म्हणजे काय? स्वतःचे अनुभव, भावभावना इतरांना सांगताना जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती होते तेव्हा तिला कला असे म्हटले जाते. ही सौंदर्य कला निर्मिती गायनातून, शिल्पांतून, कुचल्यांतून तर कधीकधी वस्तुरचनेतून सुद्धा होते. कला निर्मितीच्या मुळाशी कलाकारांची कल्पकता, संवेदनशीलता, भावनाशीलता आणि कौशल्य हे घटक असतात. त्यानंतर कला प्रकार. दृककला. प्रागैतिहासिक काळात दृककलांची निर्मिती झाली. अश्मयुगीन गुहांमधून दृककलांची अनुभूती येते. दृककलांमध्ये स्थापत्य, चित्रकला, शिल्पकला यांचा समावेश होतो. त्यानंतर आपण पाहणार आहोत ललित कला. ललित कलांना अंगिक कला असेही म्हणतात. ललित कलांमध्ये नृत्य, गायन, नाट्य इत्यादी कलांचा समावेश होतो. त्यानंतर लोककला आणि अभिजात कला. कलेचे 2 प्रकार आहेत. त्यातले आपण पाहतो पहिली लोककला. अश्मयुगीन काळापासून लोककलांची परंपरा चालू आहे. लोककलांचा आविष्कार लोकांच्या रोजच्या जगण्याशी असून त्यांची अभिव्यक्ती उत्स्फूर्तपणे असते. त्यानंतर अभिजात कला. ही कला नियमांच्या चौकटीत बांधलेली असून ती आत्मसात करण्यासाठी दीर्घकालीन प्रशिक्षण घ्यावे लागतं. त्यानंतर आपण पाहणार आहोत कलाशैली. जेव्हा एखादी पद्धत किंवा रीत परंपरेचं स्वरूप धारण करते तेव्हा त्या पद्धतीला किंवा रीतीला कलाशैली म्हणून ओळखले जाते. प्रत्येक कलाकाराची कलाशैली स्वतंत्र असते. प्रत्येक संस्कृतीत त्या त्या कालखंडाशी आणि प्रदेशाशी निगडीत अशा वैशिष्ट्यपूर्ण कलाशैली निर्माण होतात. यानंतर आपण पाहणार आहोत भारतातील दृककला परंपरा. त्यामध्ये दृककला म्हणजे आपल्याला दिसणारी कला. यामध्ये 2 आहेत, चित्रकला आणि शिल्पकला. चित्रकला ही द्विमितीय असते, म्हणजे लांबी आणि रुंदी त्याला असते. चित्रकलेत निसर्गचित्र, वस्तुचित्र, व्यक्तिचित्र, रेखाचित्र इत्यादी अनेक प्रकारचे समावेश होतो. चित्र भिंतीवर, कागदावर, शिलाखंडावर, कापडावर, चामड्यावर किंवा धातूवर काढली जातात. लोकचित्रकला शैली. लोकचित्रकलेला अश्मयुगीन गुहाचित्रांपासून परंपरा लाभलेली आहे. मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील गुहाचित्रांना जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळांमध्ये स्थान मिळालेलं आहे. गुहाचित्रांचे विषय व शैली काळाप्रमाणे बदलत गेली, तसेच रेखाटन पद्धतीत व रंगात बदल झालेले आहेत. लग्नकार्य, सण समारंभ या निमित्ताने चित्र काढणे, रांगोळी काढणे, चित्रातून आख्यायिका सांगणे अशा विविध परंपरांतून लोकचित्रशैली विकसित होत गेली. त्यावरून तत्कालीन समाज जीवनाचा अभ्यास करणं आपल्याला शक्य झालेलं आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत लोककलेचे विविध प्रकार. लोककलेचे विविध प्रकार आहेत. पुढे अभिजित चित्रकला. प्राचीन भारतीय वाङ्मयात 64 कलांचा उल्लेख आहे. त्यापैकी चित्रकलेचा उल्लेख आलेखम किंवा आलेखम विद्या या नावाने केला आहे. आलेखम विद्येची षडांगे म्हणजे 6 पैलू दिलेले आहेत. रूपवेध, प्रमाणबद्ध रचना, भावप्रदर्शन, लावण्ययोजन, सादृश्यता, रंगांचे आयोजन. हस्तलिखितामधील लघुचित्रे आपण पुढे पाहणार आहोत. पार्शियन आणि भारतीय चित्रकारांच्या शैलीतून लघुचित्र शैलीचा उदय झाला. दक्षिणेकडील मुस्लिम राजवटीच्या आश्रयाखाली दख्खनी लघुचित्रशैली विकसित झाली. त्यानंतर आपण पाहणार आहोत युरोपीय चित्रशैली. ब्रिटिश राजवटीत भारतीय चित्रशैलीवर युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसून येतो. सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात स्कॉटिश चित्रकार जेम्स वेल्स यांच्या नेतृत्वाखाली शनिवारवाड्यात एक कलाशाळा स्थापन केली होती.
वेलच्या सोबत गंगाराम तांबट हा मराठी चित्रकार काम करत होता. अमेरिकेतील येल विद्यापीठात येल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट मध्ये त्यांची चित्र आहेत. जे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्रीमध्ये पाश्चात्य कलाशैलीचे शिक्षण दिले जाते. पेस्तनजी बोमनजी यांनी अजिंठा चित्रांच्या प्रतिकृती बनवण्याचे काम केले. चित्रवस्तूचे हुबेहूब चित्रण करणे हे पाश्चात्य चित्रशैलीचे वैशिष्ट्य समजले जात होते. त्यानंतर आपण पाहणार आहोत शिल्पकला. शिल्पकला ही त्रिमितीय, लांबी गुणिले रुंदी गुणिले खोली या प्रमाणात असते, म्हणून त्याला त्रिमितीय असं म्हटलं आहे. उदाहरणार्थ मूर्ती, पुतळा, भांडी किंवा वस्तू. दगड, धातू आणि माती यांचा उपयोग करून शिल्पे बनवलेली असतात किंवा बनवली जातात. वेरूळचे कैलास लेणे हे दगडी शिल्प एका अखंड शिलाखंडातून कोरलेले आहे. सारनाथ येथील अशोक स्तंभावरील 4 सिंहांचे शिल्प हे भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत लोकशिल्पकला शैली. अश्मयुगीन काळात दगडी हत्यारे बनवण्याची सुरुवात ही एक प्रकारे शिल्पकलेची सुरुवात होती. हडप्पा संस्कृतीत मातीच्या मूर्ती तयार करण्याची प्रथा होती. हीच परंपरा पुढे भारतभर चालू राहिली. गणेश मूर्ती, गौरींचे मुखवटे, मातीचे बैल, लाकडी मुखवटे, धान्य साठवण्याच्या कोठ्या इत्यादी लोकशिल्पकलेचेच नमुने आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत अभिजात शिल्पकला शैली. भारतीय शिल्पकलेचा प्रारंभ हडप्पा संस्कृतीतील मुद्रा, दगड व काश्य पुतळे यांच्या निर्मितीपासून झाला. मौर्य सम्राट अशोकाने निर्मिलेल्या स्तंभांपासून भारतात कोरीव दगडी शिल्प निर्मितीला सुरुवात झाली. मध्य प्रदेशातील सांची आणि भारूचचे स्तूप अशोकाच्या काळात उभारले गेले. इंडोनेशियातील बोरोबुदूर येथील स्तूप हा जगातील सर्वात मोठा स्तूप असून त्याला 1991 साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलेले आहे. त्यानंतर आपण पाहू भारतीय मूर्तिविज्ञान. इसवी सनापूर्वी 2ऱ्या शतकात ग्रीक आणि पार्शियन यांच्या प्रभावातून गांधार शिल्पकलेचा उदय झाला. कुशाण काळात स्थानिक शिल्पशैली व गांधार शैली यांच्या मिलाफातून मधुरा शिल्पशैलीचा उदय झाला. मधुरा शिल्पशैलीने भारतीय मूर्तिविज्ञानाचा पाया घातला गेला. कुशाणांच्या नाण्यांवर प्रथम देवतांच्या प्रतिमांचा उपयोग करण्याची प्रथा सुरू झाली. गुप्त साम्राज्याच्या काळात भारतीय मूर्तिविज्ञानाचे नियम तयार होऊन शिल्पकलेचे मापदंड निर्माण झाले. इसवी सनाच्या 9व्या ते 13व्या शतकात चोळ राजांच्या काळात देवतांच्या काश्य मूर्ती घडविण्याची कला विकसित झाली. यानंतर आपण पाहणार आहोत स्थापत्य व शिल्पकला. स्थापत्य आणि शिल्पकलेमध्ये अनेक प्रकार आहेत. त्यापैकी कोरीव लेण्या. इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकात लेणीची परंपरा सुरू झाली. लेण्या हा स्थापत्य आणि शिल्पकलेचा एकत्रित प्रकार होय. प्रवेशद्वार, खांब, मूर्ती, छत, भिंती यावर उत्कृष्ट कोरीव काम आढळते. अजिंठा वेरूळची लेणी 1983 मध्ये जागतिक वारसा दर्जा मिळाला. मंदिर स्थापत्य. 4थ्या शतकात गुप्त साम्राज्याच्या काळात मंदिर स्थापत्याची सुरुवात झाली. गाभारा, बाहेरचे 4 स्तंभ असलेली ओसरी एवढेच त्याचे स्वरूप होते. वेरूळ येथील कैलास मंदिराच्या भव्य रचनेवरून 8व्या शतकात ही शैली पूर्ण विकसित झाल्याचे दिसते. मध्ययुगीन काळापर्यंत शिखरांच्या रचना वैशिष्ट्यानुसार मंदिर स्थापत्याच्या अनेक शैली विकसित झाल्या. उत्तर भारतात नागर, दक्षिण भारतात द्रविड. नागर आणि द्रविड या शैलींच्या मिश्रणातून वेसर शैलीचा उदय झाला. महाराष्ट्रात भूमिज मंदिर शैली आढळते. हेमाडपंथीय स्थापत्य शैली. चुना आणि मातीचा वापर न करता दगडांमध्ये खोबण व कूस
यांच्या साहाय्याने दगड घट्ट बसवणे हे मंदिर शैलीचे वैशिष्ट्य होते. या शैलीमध्ये बांधणीत भिंती बऱ्याचदा तारकाकृती असत. भिंतींवर शिल्पे कोरलेली आहेत. अंबरनाथील अंबरेश्वर, सिन्नर येथील गोंदेश्वर, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ अशी महाराष्ट्रातील अनेक हेमाडपंथी मंदिरे आहेत. मुस्लिम स्थापत्य. मध्ययुगीन भारतात पर्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि भारतीय अशा सर्व शैलींच्या मिश्रणातून मुस्लिम स्थापत्य शैली विकसित झाली. कुतुब मिनार, ताजमहाल, गोल घुमट ही या शैलीची उत्तम उदाहरणे आहेत. कुतुब मिनार आणि ताजमहालला जागतिक वारसा स्थळात म्हणून मान्यता मिळालेली आहे. इंडो गॉथिक स्थापत्य शैली. भारतीय आणि पाश्चात्य शैलीच्या मिश्रणातून इंडो गॉथिक स्थापत्य शैलीचे विकास झाला. ही शैली बांधलेली मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस ही इमारत जागतिक वारसा स्थळ म्हणून समाविष्ट आहे. ब्रिटिशांच्या काळात अनेक सरकारी इमारती, चर्चेस, इमारतींच्या अधिकाऱ्यांची निवासस्थाने, रेल्वे स्टेशन अशा वस्तू इंडो गॉथिक स्थापत्य शैलीचीच उदाहरणे आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत भारतातील ललित अंगिक परंपरा. त्यामधील कलेच्या परंपरा. लोकगीत, लोकवाद्य, लोकनृत्य, लोकनाट्य अशा लोककलेच्या विविध परंपरा भारतभर अस्तित्वात आहेत. धार्मिक उत्सव आणि सामाजिक जीवन यांचा एक अविभाज्य भाग म्हणून लोककला विकसित झाल्या. महाराष्ट्रात कोळी नृत्य, तारपा नृत्य, कोकणातील दशावतार, तसेच पोवाडा, कीर्तन, जागरण, गोंधळ, लोकनाट्य म्हणजेच तमाशा अशा विविध लोककला अस्तित्वात आहेत. त्यानंतर अभिजात कलेच्या परंपरा. नाटक. भरत मुनींचा नाट्यशास्त्र हा सर्वात प्राचीन ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात वादन, नर्तन, नाट्य आणि गायन यांची चर्चा आहे. संगीत आणि गायन. हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटकी संगीत अशा भारतीय शास्त्रीय संगीताचे दोन प्रकार आहेत. शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायन असे गायनाचे दोन भेद आहेत. उपशास्त्रीय गायनात लोकगीत शैलीचा समावेश होतो. पुण्यातील सवाई गंधर्व संगीत महोत्सवासारखे संगीत आणि गायनाचे अनेक महोत्सव साजरे केले जातात. नृत्य. भारतात विविध ठिकाणी विविध नृत्यशैली अस्तित्वात आहेत. भारतात प्रसिद्ध नृत्यशैली उत्तर भारतात कथ्थक, महाराष्ट्रात लावणी, ओडिशा ओडिशी नृत्य, तामिळनाडूत भरतनाट्यम, आंध्रामध्ये कुचिपुडी, केरळमध्ये कथकली आणि मोहिनी अट्टम. उदय शंकर यांनी पाश्चात्य नृत्य आणि संगीत यांचा भारतीय संगीताशी ताळमेळ घातलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर आपण पाहणार आहोत कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी. कलेच्या इतिहासाच्या तज्ज्ञांची आवश्यकता. पत्रकारितेच्या क्षेत्रात तज्ज्ञांची आवश्यकता आहे. कला वास्तूंच्या खरेदी विक्री व्यवहारात कलेचे मूल्य ठरवण्यासाठी व वस्तूंची पारख करण्यासाठी तज्ज्ञांची आवश्यकता आहे. सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी, सांस्कृतिक पर्यटन व्यवसायात मार्गदर्शक म्हणून काम करण्यासाठी संग्रहालये, अभिलेखागारे, वस्तू संग्रहालय, ग्रंथालय यांमध्ये सुद्धा तज्ज्ञांची गरज असते. पुरातत्व विभागात तंत्रज्ञान आणि संशोधक म्हणूनही आपल्याला तज्ज्ञांची आवश्यकता भासते. त्यातला भाग पाहणार आहोत उपयोजित कला. रसिकांनी रसास्वाद घ्यावा म्हणून दृक आणि ललित कलांची निर्मिती केली जाते. कलात्मक रचना आणि उपयुक्तता यांचा मेळ घालून अनेक वस्तूंची निर्मिती केली जाते. उपयुक्तता हा हेतू समोर ठेवून कला निर्मिती करणे म्हणजेच उपयोजित कला होय. मग उपयोजित कलाची क्षेत्र कोणती? तर औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्रात, स्थापत्य तसेच चित्रपट, छायाचित्र, नाट्य आणि दूरदर्शन क्षेत्रे, वर्तमानपत्रे, नियतकालिके, पुस्तके असे मुद्रण क्षेत्रातही कलेचा भेट कार्ड, आमंत्रण पत्रिका, भेटवस्तू, सजावटीचे सामान इत्यादी क्षेत्रे आहेत. दागदागिने, मौल्यवान वस्तू, मातीची भांडी, वेताच्या काचेच्या कलावस्तू, कापड आणि कापडी वस्तूंची निर्मिती यासाठी त्याचा उपयोग होतो. मग हे प्रशिक्षण किंवा याचं ज्ञान आपल्याला कुठून मिळतं? तर ते प्रशिक्षण संस्थांमधून मिळतं. मग कुठे आहेत, कशा आहेत प्रशिक्षण संस्था? उपयोजित कला क्षेत्रामध्ये
तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था भारतभर आहेत. गुजरातमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन ही अहमदाबाद येथील प्रशिक्षण संस्था आणि मुंबई येथील जे स्कूल ऑफ आर्ट या संस्थेचा यामध्ये समावेश होतो. अशा प्रकारे आपण या भारतीय कलांचा अभ्यास केलेला आहे. प्रकरणाखालील असणारे सर्व स्वाध्याय वहीत सोडवणे. धन्यवाद.